एक आनंदाचा दिवस आहे की संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानावर आज संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला। त्याबद्दल मी संत नामदेव महाराज संस्थान, त्यांचे सर्व वंशज, संत परंपरा या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे। मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी किंबहुना प्रेरणा, ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे। खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता। आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी, त्यांच्या सर्व परंपरा वंशजांनी केलं आहे। मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे। खरं म्हणजे 675वी संजीवनी समाधीचं औचित्य साधून हा कार्यक्रम सुरू आहे, सोहळे सुरू आहेत आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेलेत। संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य या ठिकाणी आहे। खरं म्हणजे हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे। माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे। आयुष्यभर या वारकरी समाजाची, संतांची, संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे। मी नेहमी सांगतो, राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असतं आणि म्हणून या संतांचं, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि म्हणून हे संत महात्म्यांचं हे महाराष्ट्र आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने पुढे जातोय, त्याचा विकास होतोय आणि खऱ्या अर्थाने काल देखील मुख्यमंत्री महोदय देखील इकडे येऊन गेले आणि म्हणून आमचं जे काही सरकार आहे महायुतीचं, ते सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी या ठिकाणी काम करतात। वारकरी महामंडळाचं पण मी बोललो मगाशी, त्याच्यामध्ये जे जे काही आहे राहिलेलं ते सर्व पूर्ण करू। सामंत आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतायत, अरे रोज कुठल्या तर मंत्री अडचणीत येतोय बाबा, एकच मी सांगतो, आज बघा, आज चांगला दिवस आहे आणि रोज राजकारणाला रोज आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही टीम म्हणून काम करतोय। देवेंद्रजी, मी काय, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम करतोय। पद वर खाली होतात पण आमचा अजेंडा काय आहे? सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा आहे। राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकजण काम करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा खुर्ची नाही। आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्चीत बसवलं आहे त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांचे प्रश्न शोधणं, त्याचं निराकरण करणं हा आमचा अजेंडा। अशा बातम्या आहेत की 10 मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे। बिलकुल, मी स्वतःच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।